हॅलो, आज आपण यूएसचं नेक्स्ट लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 17 बघणार आहोत. लास्ट लेक्चरला रेक्टिफायर चॅप्टर स्टार्ट केला होता. रेक्टिफायरचे डेफिनेशन काय? AC टू पल्सेटिंग DC. मी तुम्हाला दाखवतो एखादा त्याचा फोटो. AC वेव्हफॉर्म ही मिळते पल्सेटिंग DC. हे रेक्टिफायरचं फंक्शन आहे. म्हणजे अशी इनपुट वेव्हफॉर्म जर तुम्ही दिलात, आउटपुटला तुम्हाला ही अशी वेव्हफॉर्म देईल. हे झालं सेंटर टॅपचे. ब्रिज आणि सेंटर टॅपच्या दोन्ही वेव्हफॉर्म सेम असतात. ओके, इथं बघा वेव्हफॉर्म. नेक्स्ट थर्ड टाईप रेक्टिफायर मधला लास्टचा टाईप ब्रिज टाईप. ओके, ब्रिज टाईपमध्ये 4 डायोड आहेत, एक रजिस्टर आहे. हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर नाही, हा रेग्युलर ट्रान्सफॉर्मर आहे. ही बेसिक ब्लॉक डायग्राम झाली त्याची. आता आपल्याला जे सर्किट बघायचं आहे ते 2 पार्टमध्ये. पॉझिटिव्ह सायकलसाठी काय काम करेल, निगेटिव्ह सायकलसाठी काय काम करेल. पॉझिटिव्ह सायकल जर इकडे दिली तर कसं आहे बघा रूल. मी तुम्हाला करंट फिरवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पॉझिटिव्ह सायकलचे डायरेक्शन बघा कसे, म्हणजे सप्लाय असा फिरेल, बरोबर. हा सप्लाय असा फिरतोय तर इकडूनही सप्लाय असाच फिरेल. सप्लाय सरळ जाईल, सरळ जाईल, या पॉइंटला जाईल. या पॉइंटला गेल्यानंतर हा सप्लाय सरळ इकडेही जाईल, सप्लाय इकडेही जाईल. कळतंय ना. मग आता D1 आणि D4 ह्या दोन्हीकडे बघा ना तुम्ही. सप्लाय वरतून खाली आल्यानंतर या दोघांच्या मध्ये हा चालू होईल की हा चालू होईल? ऑब्विसली हा चालू होणार. हा उलटा लागतोय ना त्रिकोणाच्या. त्रिकोणाची टोकाकडून सप्लाय कधी येत नाही बघा, टोकाच्या बाजूने सप्लाय जातोय. त्याच्यामुळे D1 तुमचा चालू राहील, बरोबर, आणि D4 तुमचा बंद राहील. कळलं का नाही कळलं? चला, म्हणजे तुम्ही आता इथून पुढे आलेला आहात, इथून या पॉइंटला आलात. या पॉइंटला आल्यानंतर परत 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. एक तर रजिस्टरमधून सप्लाय पुढे जाईल आणि सप्लाय सरळ पॉईंटपासून खाली येईल. खाली आल्यानंतर D2, हा D2 कसा आहे बघा, उलटा लागला का परत, वरती त्रिकोण आहे, म्हणजे हा स्विच पण परत काय झाला, ओपन झाला. सरळ सप्लाय रजिस्टरपासून पुढे जाईल, सप्लाय इकडे येईल. या पॉइंटला आल्यानंतर वरती जायला बघेल, पण स्विच ओपन झालाय, सप्लाय तुमचा खाली येईल. खाली आला D3 कडे. D3 बघा त्रिकोण खाली, म्हणजे स्विच तुमचा काय होईल, तो क्लोज होईल आणि हा सप्लाय सरळ खाली येईल. इथून या पॉइंटला आला, इथून परत वरती जायला बघेल, स्विच ओपन लागला, सप्लाय रिटर्न मागे येईल. पाथ कळला का बघा जरा व्यवस्थित. असा फिरवलाय बघा. D1 रजिस्टर, D3 रिटर्न ट्रान्सफॉर्मर. याला नाव देतो मी R रजिस्टर. मग करंटचा पाथ जर तुम्हाला विचारला तर पॉइंट लिहा ना तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. हा पॉइंट A समजा, हा पॉइंट B समजा. मग करंटचा पाथ कसा असेल इथे लिहितो बघा. A पासून निघाला सप्लाय, A पासून या पॉइंटला आला, याला पॉइंट नाव देतो A नंतर B आला, इथं पॉइंट देतो नंबर C, इथे देतो D, इथे देतो E, इथे देतो F. लवकर कळून जाईल. A पासून सप्लाय आला, C कडे गेला, C पासून आला D1 कडे गेला, D1 पासून गेला E कडे, E पासून सप्लाय गेला R कडे, R पासून सप्लाय आला F कडे, F पासून आला D3 कडे, D3 पासून आला या D कडे, D पासून आला B कडे, B पासून परत गेला A कडे. ही सायकल अशी परत रिपीट होते. सगळ्यांना लक्षात आलं? मग आपण एक डिसाईड करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे रजिस्टरमध्ये
जर इकडून सप्लाय आला तर तो पॉझिटिव्ह समजा, उलटा आला तर निगेटिव्ह. मग आता इथे व्होल्टेज पण पॉझिटिव्ह, करंट पण पॉझिटिव्ह. मी पॉझिटिव्ह सायकलसाठी वेवफॉर्म ड्रॉ करतो फास्टमध्ये. बघा मी पॉझिटिव्ह सायकलसाठी वेवफॉर्म ड्रॉ करून घेतलेले. हे असेल पॉझिटिव्हसाठी. मग आता जस्ट चेक करा पॉझिटिव्ह सायकलमध्ये कोणते कोणते डायोड ऑन होतात, कोणते ऑफ होतात. पॉझिटिव्ह सायकलमध्ये D1 आणि D3 हे दोघं ऑन होतात, हे दोघं ऑफ होतात. ऑफचं काय बघू नका, फक्त ऑनचं बघा D1 आणि D3. म्हणजे मी तर लिहितो D1 आणि D3 ऑन झाले. रजिस्टरमध्ये सप्लाय कसा फ्लो होतोय, राईट पासून लेफ्टला. आणि आपण सांगितलं की इकडून जर करंट गेला तर कोणता समजा, पॉझिटिव्ह समजा. म्हणजे हा सप्लाय मिळाला पॉझिटिव्ह, व्होल्टेज पॉझिटिव्ह मिळालं, करंट पॉझिटिव्ह मिळालं. हे कुणामुळे मिळालं, D1 आणि D3 मुळे मिळालं. करंट पण त्याच्यामुळेच मिळाला. व्होल्टेज जे काढायचं डायोडमधली वेवफॉर्म थोडंसं मोठं ड्रॉ करतो. व्होल्टेज डायोड कुणाकुणामध्ये, 1 आणि 3 मध्ये. ह्या दोघांच्या मधलं व्होल्टेज बघायचं आहे. पॉझिटिव्ह सायकलसाठी हे दोघं जण ऑन आहेत. ऑन असताना यामधली म्हणजे ह्या डायोडच्या मधली वेवफॉर्म किंवा या डायोडमधलं व्होल्टेज, इथलं व्होल्टेज किंवा इथलं व्होल्टेज ऑन असताना कधी भेटत नाही. ऑन असताना तिथलं व्होल्टेज असतं 0. त्याच्यामुळं इथं व्होल्टेज येणार आहे 0. कुणासाठी, 1 आणि 3 साठी. 2 आणि 4 साठी काढू नका, दोन्हीपैकी एकच आपल्याला डायग्राम काढायचे आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. चला आता नेक्स्ट वेवफॉर्म आपण बघू. वेवफॉर्म कोणती दिली आपण आता, निगेटिव्ह वेवफॉर्म दिली. निगेटिव्ह वेवफॉर्ममध्ये कोणते डायोड ऑन होतात बघू. थोडेसेला डार्क करून घेतो, फेंट दिसत आहे मला. चला आता निगेटिव्हसाठी काम करू. निगेटिव्ह सायकलमध्ये करंटचे डायरेक्शन बघा, असं फिरेल. म्हणजे असं जाईल सप्लाय. सप्लाय सरळ येईल, इथून ह्या पॉइंटला आला. मग आता मेन डायग्रामकडे बघा. बघा सप्लाय इथून असा आला, इथं आल्यानंतर D2 कडे जाईल, D3 कडे जाईल. D3 उलटा लागला म्हणजे D3 बंद झाला. सप्लाय कुठे गेला, D2 कडे गेला. म्हणजे D2 ऑन असेल, D3 ऑफ असेल. ऑन, ऑफ, ओपन स्विच. D2 कडे सप्लाय गेला, ह्या पॉइंटला गेला. इथं आल्यानंतर रजिस्टरकडे जाईल, D1 कडे जाईल. D1 उलटा लागला, D1 बंद होईल, रजिस्टरकडे सप्लाय जाईल. बरोबर. सप्लाय तुमचा आला इथं रजिस्टरकडे. नावं देतो, मगाशी होती तीच देतो. ह्याला टाकतो A, इथे देतो B, C, D, E, F. म्हणजे मला लवकर समजेल ते. आता हा पॉइंट कुठे आला, F कडे आला. F ला आल्यानंतर बघा इथे आला A, B, C, D, E, F. F कडे आल्यानंतर सप्लाय D4 कडे जाईल, D3 कडे जाईल. दोन्हीकडे जाऊ शकतो. जस्ट चेक करा कोणता डायोड पहिला बंद झालाय का. D3 बंद झालाय बघा पहिलाच, त्यामुळे शिल्लक राहतो फक्त D4. सप्लाय D4 पासून वरती जाईल. कुठं आला, C कडे.
सीकडे आल्यानंतर सीकडे आला, सप्लाय खाली येणार D1 कडे आणि सप्लाय A कडे जाईल, कारण इकडून सप्लाय आलाय, बरोबर ना. मग D1 कडे जाताना चेक करा की D1 बंद झालाय का बाबा. तो D1 बंद झालेला आहे, म्हणजे सप्लाय एकच पाथ शिल्लक राहिला, रिटर्न. लक्षात आलं का काय केलं ते. ही निगेटिव्ह सायकलसाठी. निगेटिव्ह सायकलसाठी सप्लाय खालून फिरतो, सरळ E कडे जाईल, रजिस्टरकडे जाईल, D4 कडे जाईल, वरती C कडे जाईल, A पासून असा करंट फिरायला चालू होईल. मगाशी हे 2 डायोड ऑन होते, आता हे 2 डायोड आहेत, उलटे सुलटे आहेत बघा, समोर समोरचे ऑन होतात. हे होते ते आता ते बंद आहेत, जे बंद होते ते आता चालू झालेले आहेत. रजिस्टरमध्ये सप्लाय मगाशी जसा फिरत होता ह्या डायरेक्शनने, त्याच डायरेक्शनने इथे सप्लाय फिरतोय, म्हणजे इथं सुद्धा व्होल्टेज आणि करंट काय भेटेल मला, पॉझिटिव्ह भेटेल. कोणतं व्होल्टेज आणि करंट, आउटपुटचं. ओके, म्हणजे निगेटिव्ह सायकलसाठी व्होल्टेज काय मिळालं, पॉझिटिव्ह, करंट काय मिळाला, पॉझिटिव्ह. कुणामुळे मिळालं, D2 आणि D4, करंट पण कमी मिळाला. आता निगेटिव्हमध्ये ही जी डायग्राम काढायची का 1 आणि 3 ची डायोडची, चेक करूया फक्त. निगेटिव्ह सायकलमध्ये D1 आणि D3, हा D1 आहे आणि हा D3 आहे. हे दोघं बंद आहेत. मग बंद असताना किंवा ओपन असताना ह्याच्यामध्ये व्होल्टेज मिळतं, एवढं लक्षात ठेवा. चालू असताना व्होल्टेज मिळत नाही. हे मगाशी का म्हटलं होतं मी, पॉझिटिव्ह सायकल दिली होती, दोघं ऑन होते आणि याच्यामधलंच तुम्हाला व्होल्टेज बघायला सांगितलं होतं, त्यामुळे व्होल्टेज 0 होतं. सायकल कोणती दिली, निगेटिव्ह, बरोबर. याच्यामधलंच व्होल्टेज बघायचं. हे बंद आहेत, बंद आहेत म्हटल्यानंतर जे इथं इनपुट दिले का, हेच इनपुट ह्या दोघांच्या अक्रॉस बघायला मिळतं. म्हणजे इथं जर तुम्ही CRO किंवा DSO जर चेक केलं तुम्ही, तर या दोन्हींच्या अक्रॉस ही वेवफॉर्म तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे ते वेवफॉर्म कोणते येणार आहे, असे निगेटिव्ह वेवफॉर्म येणार आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या. ही वेवफॉर्म ही ब्रिज टाईपची आहे आणि मगाशी वेवफॉर्म होते ते सेंटर टाईपचे. दोन्ही वेवफॉर्म सेम राहतात. मगाशी एकच डायोड ऑन झाला होता ॲट ए टाइम, इथं 2 डायोड ऑन होते, D1 D3 आणि D2 D4. आणि ही सायकल रिपीट केली तर चालते, पॉझिटिव्ह सायकल. नेक्स्ट याच्यानंतर पॉझिटिव्हच येणार आहे ती. मग इथे जी पॉझिटिव्हला मिळते ह्याची कॉपी करा ना, काही विचार करायची गरज नाही. इथे 0 मिळालं, 0 टाकून द्या. निगेटिव्हची रिपीट करा. असे जास्त काढले याचा म्हणजे आपल्याला मार्क जास्त मिळतात असं नाही. आपल्याला 2च वेवफॉर्म महत्वाचे आहेत. ही वेवफॉर्म नाही काढली तरी चालते. एक पॉझिटिव्ह वेवफॉर्म काढा, एक निगेटिव्ह वेवफॉर्म काढा, फंक्शन संपलेलं आहे. लक्षात आलं का सगळ्यांना. मग याचा डिफरन्स तुम्हाला विचारला जातो की हाफ वेव्ह फुल वेव्ह मध्ये काय फरक आहे. ब्रिजमध्ये 4 डायोड असतात. सिंपल आहे. तुम्हाला मी डायरेक्ट ते नोट्समधले पेज नोट्समध्ये व्हॉट्सअपला पाठवून देतो, ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर रेक्टिफायरचं बेसिक फंक्शन काय की तो एसीचं कोणती वेवफॉर्म तयार करतो, पल्सेटिंग डीसी तयार करतो. ही प्युअर डीसी नाही, ही पल्सेटिंग डीसी आहे. इतकंच काम करतो. याच्या पुढचे जे प्रोसेस आहे, तर ही वेवफॉर्म तुम्हाला फिल्टरला द्यावी लागते. फिल्टर काय करतो, थोडंसं यातलं अनवॉन्टेड वेव जे आहे ना AC वेवची, तर ती काढून टाकतो ना DC कडे न्यायचा प्रयत्न करतो, बरोबर. तर ह्या रेक्टिफायर चॅप्टरमध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कळवा. किंवा हा टॉपिक जो आहे रेक्टिफायरचा, तो रेक्टिफायरचा टॉपिक इथं संपलेला आहे. बेसिकली 3 टाईप असतात, हाफ वेव, फुल वेव. फुल वेवमध्ये परत 2 टाईप पडतात, ब्रिज आणि सेंटर टॅप. हाफ वेवमध्ये 1 डायोड वापरला जातो, सेंटर टॅपमध्ये 2 डायोड वापरले जातात, ब्रिजमध्ये 3 डायोड वापरले जातात. ओके, तर आपण आता नेक्स्ट पार्ट लगेच स्टार्ट करू. तर फिल्टरचा रेक्टिफायर कळला असेल सगळ्यांना. एसीचे कशामध्ये कन्वर्ट करतो, पल्सेटिंग डीसी. आणि रेक्टिफायर ब्लॉक नंतर मी मगाशी दाखवलंय बघा तुम्हाला इथं ब्लॉक डायग्राम मध्ये. रेक्टिफायर नंतर
कोणता ब्लॉक वापरतात? फिल्टर. आता फिल्टरचं जे इथे इनपुट देतो का आपण, ते इनपुट कोणतं असणार आहे? हे असणार आहे बघा. आता याच्यावरती फिल्टर काम करतो, प्रोसेस करतो आणि तुम्हाला डीसीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करतो. हे 100% डीसी नाही आहे, हे पण 100% डीसी नाही. हे असं समजा हे 100% एसी होतं, म्हणजे 0% 0 डीसी होता. रेक्टिफायरनं प्रोसेस केली, 50% डीसी आणण्याचा प्रयत्न केला. फिल्टरनं आणि परत त्याच्यावर प्रोसेस केली, 90% डीसी करायचा प्रयत्न केला. रेग्युलेटरनं काय केलं? 90%चं 100% करून तुम्हाला प्युअर डीसी पुढे दिला. मी आता नेक्स्ट याच्यामधला सेकंड पार्ट बघतो, फिल्टरचा. ओके, तर फिल्टर आपण स्टार्ट करू. तर फिल्टर खूप सिंपल आहे. फिल्टरमध्ये पण असं डिफिकल्ट असं काय नाही आहे. खूप सिंपल आणि सोप्या लँग्वेजमध्ये आपल्याला सांगता येईल की पहिला पॉईंट काय दिलं बघा तिथं, व्हाय द नेसेसिटी ऑफ फिल्टर. तर फिल्टरची गरज का आहे? तर आपल्याला डेफिनेशन सांगता येईल, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर, म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये डीसी कंपोनंट ॲज वेल ॲज एसी कंपोनंट दोन्ही असतात. एसी कंपोनंट आपल्याला रिमूव्ह करायसाठी फिल्टर आपण वापरतो. आता एसी कंपोनंट आणि डीसी कंपोनंट म्हणजेच काय असतं बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. मी इथं तुम्हाला दाखवतो. ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरचं इनपुट पूर्ण एसी कंपोनंट असतो, ज्यामध्ये एसी कंटेंट असतात. ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला पण एसी कंटेंट असतात. मग तुम्ही हे कुठे देता? रेक्टिफायरला देता, बरोबर. रेक्टिफायर काय करतो? त्याचं डीसी मध्ये रूपांतर करतो, पण पूर्ण डीसी होत नाही. त्याच्यामध्ये एसी पण शिल्लक राहतात, बरोबर का. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये डीसी पण असतो, एसी पण असतो. आपल्याला हे सगळ्यातनं काय करायचं आहे? एसी हळूहळू कमी कमी करत आणायचं आणि डीसी वाढवायचं आहे, बरोबर. फिल्टर काय करतो? हे दोन्ही सप्लाय इकडे घेतो, हे याचा आउटपुट आहे. हे दोन्ही इकडे घेतो, याच्यामधला एसी काढून टाकायचा प्रयत्न करतो आणि डीसी पुढे नेतो. म्हणजे फिल्टरचं आउटपुट हे तुम्हाला जवळपास डीसीच्या जवळपास जायला बघायला मिळतं. मग आता कंपॅरिझन जर केलं, इथं एसी 100% होता असं गृहीत धरा, प्लस डीसी 0 होता, 0%. सेम एसी किती होता? 100% होता, प्लस डीसी किती होता? 0% होता. रेक्टिफायरनं काय केलं? 50-50% केली. डीसी केला 50% एसीचा आणि एसी 50% शिल्लक राहिला. मग हा जो 50% एसी आहे तो फिल्टरने काय केला? पूर्ण कमी करून एसी फक्त 1% ठेवला आणि 99% कोण तयार केला? डीसी तयार केला. बघा, दोघांचं कॉम्बिनेशन 100च होणार. 50-50 100, 100 100, 99+1 100. 1% एसी शिल्लक राहतो कुठे? फिल्टरच्या आउटपुट साईडमध्ये. रेक्टिफायर टॉपिक संपलेला आहे, फिल्टर टॉपिक बघतोय. फिल्टरची डेफिनेशन कळाली. काय सांगितले डेफिनेशन? रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये डीसी आणि एसी हे दोन्ही कंपोनंट असतात. तर एसी कंपोनंट रिमूव्ह करण्यासाठी फिल्टरची गरज लागते. म्हणून रेक्टिफायर नंतर फिल्टरचं सर्किट वापरलं जातं, जेणेकरून हा फिल्टर एसी कंपोनंट काढून टाकेल आणि फक्त डीसी कंपोनंट पुढे पाठवेल. आलं लक्षात? तर मी शॉर्टमध्ये लिहायचं झालं तर रिमूव्ह एसी कंपोनंट फ्रॉम आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुट मधलं एसी कंपोनंट रिमूव्ह करण्यासाठी फिल्टर वापरला जातो. मग ह्याचं काय? रेक्टिफायर आउटपुट व्होल्टेज ना, हे काय असतं? एसी प्लस डीसी असतो. फिल्टर काय करतो? तुमचं एसी काढून टाकतो, फक्त तुम्हाला इथं काय देतो? डीसी द्यायचा प्रयत्न करतो. तर फिल्टर जसे रेक्टिफायरचे टाईप बघितले होते तसे फिल्टरचे पण टाईप आहेत. फिल्टर म्हणजेच काय? कपॅसिटर आणि इंडक्टर. कपॅसिटर या फिल्टर म्हणू शकता, इंडक्टर पण हा फिल्टरच आहे. मग कपॅसिटर आणि इंडक्टरचे टाईप्स केलेले आहेत.
सिंगल कपॅसिटर जर कनेक्ट केला तर सी फिल्टर म्हणतो, कपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर, LC फिल्टर, CLC फिल्टर. बरोबर. तर 1 बाय 1 आपण काय करू, फिल्टर बघायला स्टार्ट करू. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, फिल्टर सर्किट हे रेक्टिफायर नंतर वापरलं जातं. तुम्हाला जर रेक्टिफायरच्या तिन्ही ब्लॉक डायग्राम येत असतील, सिंपल आहेत, तर तुमचं फिल्टरचे काम इझिली होऊन जाणार आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. तर मी स्टार्ट करतोय. पहिलं कोणतं, सी फिल्टर. आता हे जे 4 फिल्टर आहेत ना, तर चारीच्या चारी फिल्टर रेक्टिफायर नंतर लावायचे आहेत. मग रेक्टिफायर तुमचे 3 आहेत ना, कोणकोणते, हाफ वेव्ह, सेंटर टॅप आणि ब्रिज टाईप. म्हणजे हाफ वेव्हच्या पुढं 4 फिल्टर लावा, सेंटर टॅपच्या पुढे 4 फिल्टर लावा, ब्रिज टाईपच्या पुढे 4 फिल्टर लावा. असे प्रत्येकाचे 12 डायग्राम होणार, टोटल 12 डायग्राम होणार आहेत. पहिला मी स्टार्ट करतोय हाफ वेव्ह. चला स्टार्ट करू. सतरा नंबरचंच लेक्चर आहे आपलं. ओके, आपण आता हाफ वेव्ह रेक्टिफायर फिल्टर बघतोय. तर रेक्टिफायर नंतर आपल्याला फिल्टरचं सर्किट यूज करायचं आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, पहिला रेक्टिफायरचं सर्किट तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये वर्किंग आपण बघितलेलं आहे की पॉझिटिव्ह सायकल असेल तर हा डायोड ऑन होतो, निगेटिव्ह सायकलला डायोड ऑफ होतो. त्यामुळे इथं परत त्याचं वर्किंग बघायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि तरी तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला रेक्टिफायरचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फिल्टरमध्ये परत एक्सप्लेन करायची गरज वाटणार नाही. मी फक्त इथं फिल्टर काय काम करतोय, कोणता फिल्टर जोडल्यानंतर काय काम करतोय तेवढंच मी एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये मला जायची गरज वाटत नाही. तर आपल्याला मी 4 फिल्टर सांगितलेले आहेत, CL, CL असे फिल्टर सांगितलेले आहेत. कपॅसिटर फिल्टर हा रजिस्टर म्हणजे आउटपुटला नेहमी पॅरलल जोडायचा. तर मी काय करतोय, हा रजिस्टर आहे, तर ह्याच्या जस्ट आधी कपॅसिटर फिल्टर काढायचा. झालं. मग या सर्किटचं नाव काय होईल, हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ सी फिल्टर. आलं का लक्षात. आणि कपॅसिटर फिल्टर काय करतो, AC पास करतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. कपॅसिटरचं काम, कपॅसिटरच्या समजा इनपुटला तुम्ही AC आणि DC दोन्ही सिग्नल दिलात. हे दोन्ही सिग्नल जर कपॅसिटरमधून पास केलात तर कपॅसिटर आउटपुटला फक्त AC सिग्नल देतो, DC तो ब्लॉक करतो. एवढं लक्षात असू देत. ओके, मग आता इथं होतं काय, रेक्टिफायर पासून येणारा सप्लाय या पॉइंटला किंवा या पॉइंटला AC आणि DC दोन्ही आहेत. तर त्याने ब्लॉक कोणता केला, DC केला. पास कोणता केला, AC. त्यामुळे AC सिग्नल ह्या कपॅसिटर पासून परत रिटर्न तुमच्या इनपुटला जाईल. अलग लक्षात. आणि DC ब्लॉक होईल म्हणजे हा DC तुमचा पुढे पास होईल. ओके, त्यामुळे आउटपुटला तुम्हाला सप्लाय कोणता मिळेल, DC सप्लाय मिळेल. हे झालं काम कशाचं, तुमचं कपॅसिटरचं. कपॅसिटर हा नेहमी कसा कनेक्ट करायचा, पॅरलल कनेक्ट करायचा. हे झालं पहिलं सर्किट, कपॅसिटर फिल्टर. मी आता सेकंड सर्किट ड्रॉ करतोय. इंडक्टर नेहमी सिरीजमध्ये जोडायचा आउटपुटला. त्यामुळे सिरीजमध्ये जोडण्यासाठी मी इथं ड्रॉ केलेला आहे बघा. बरोबर. रेक्टिफायरचं सर्किट आहे, रेक्टिफायर नंतर लावायचं आहे. तुम्ही रजिस्टर आधी लावून नंतर लावला तरी चालतो, काय फरक पडत नाही. तर याला नाव देतो इंडक्टर. हा असेल डायोड. तर इंडक्टर काय करतो, कपॅसिटरच्या उलट DC पास करतो, AC ब्लॉक करतो. बघा, इंडक्टर AC आणि DC, काय म्हटलं मी, AC ब्लॉक करतो, DC पास करतो. म्हणजे या पॉइंटला तुम्हाला AC आणि DC जर दोन्ही सिग्नल असतील तर AC इथं थांबवतो आणि हा DC सिग्नल पास करतो पुढं. त्यामुळे या पॉइंटला तुम्हाला कोणता सिग्नल मिळतो, DC. आणि याचं नाव काय पडलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ L फिल्टर.
कळलं का नाही कळलं सगळ्यांना? इंडक्टर फिल्टर झाला, सेकंड झाला कपॅसिटर फिल्टर. मी आता थर्ड टाईप बघतो, कोणता? LCचा. म्हणजे पहिला कनेक्ट करतो L, नंतर करतो पॅरलल कनेक्ट C. बघा रेक्टिफायर सर्किटला मी हात लावलेला नाही आहे, मी जस्ट रजिस्टरच्या आधी सर्किट ड्रॉ करतोय. रेक्टिफायरचे सर्किट पहिला ड्रॉ करून घेतले तरी चालतात. याला नाव देतो इंडक्टर, याला नाव देतो कपॅसिटर. दोन्हीमध्ये फरक काय असतो बघा. इंडक्टर फिल्टर आणि कपॅसिटर फिल्टर हा एकच फिल्टर जर सर्किटमधलं AC कंपोनंट कमी करत असेल, उदाहरण जर नंबरमध्ये द्यायचं झालं तर असं समजा कपॅसिटर फिल्टर एक 20% AC काढून टाकतो, इंडक्टर फिल्टर 20% काढून टाकतो. आता हा जर 20% काढत असेल आणि हा जर 20% काढत असेल तर दोन्ही मिळून ऑब्व्हियसली किती टक्के काढणार आहेत? ते 40% काढणार आहेत. त्याच्यामुळं फिल्टरची संख्या वाढवल्यामुळं तुमची वेव्हफॉर्म अजून चांगल्या प्रकारे DCच्या फॉर्ममध्ये बघायला भेटते. त्याच्यामुळं इथं असणारी वेव्हफॉर्म ही ह्या दोघांच्या पेक्षा इथं 100% ही DCच्या जवळपासच असणार आहे. तर फिल्टर आपण जास्त करतो. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही वॉटर फिल्टर म्हणतो का आपण घरामध्ये, प्युरिफायर आहे, मग प्युरिफायर आहे म्हटल्यानंतर जर तुम्ही सिंगल फिल्टर केला तर पाण्याचं आतमध्ये असणारं अनवॉन्टेड मटेरियल खूप कमी येतं. डबल फिल्टर केलं तर पाणी अजून स्वच्छ होतं, ट्रिपल फिल्टर केलं तर अजून पाणी स्वच्छ होतं. सेम ही वेव्हफॉर्म एका फिल्टरमधनं पास केला, याच्यातलं AC कंपोनंट थोडे निघून जातील. कपॅसिटर नाही भेटला, इंडक्टरमधून पास केला अजून थोडे कमी भेटतील. इंडक्टरमधनं पण पास केलात, तीच वेव्हफॉर्म कपॅसिटरमधून पण पास केलात तर 2-2 फिल्टरमधनं पास केल्यानंतर ती वेव्हफॉर्म अजून चांगली मिळते तुम्हाला. आणि लास्टचा आहे CLC, म्हणजे कपॅसिटर, इंडक्टर आणि कपॅसिटर. म्हणजे एक वेव्हफॉर्म इथं असणारी वेव्हफॉर्म ह्या पॉइंटला ती कपॅसिटरमधून पण जाणार, ती वेव्हफॉर्म इंडक्टरमधून पण जाणार, सेम वेव्हफॉर्म फिल्टरमधून पण जाणार. CLC हे होतं पाय टाईप सारखं दिसतं आपल्याला, म्हणून CLC ला कोणता फिल्टर म्हणू शकता? पाय फिल्टर. हा फिल्टर कोणता आहे? LC फिल्टर. लक्षात येतंय का? बघा एवढाच पोर्शन फक्त ऍड केलेला आहे सगळीकडं फिल्टरचा. काही अवघड नाही त्याच्यामध्ये. रेक्टिफायरचंच किट घेतलेलं आहे, फिल्टरचं पोर्शन मी फक्त डार्क केलेलं आहे बघा, बाकी सगळं सेम. मग चारीमध्ये बघितलं तर पाय फिल्टर चांगला का म्हणतात? कारण एक वेव्हफॉर्म तिन्ही फिल्टरमधनं पास केली जाते आणि 3 वेळा फिल्टर होते. 3 वेळा फिल्टर होते म्हटल्यानंतर इथं 99% ती काय मिळते? DC वेव्हफॉर्म मिळते, कारण 3 वेळा फिल्टर झालेली आहे वेव्हफॉर्म ती. म्हणून नेहमी रेक्टिफायरमध्ये जर फिल्टर वापरायचं असेल तर पाय फिल्टर वापरतात. ह्या पण मिळतात. नंबरमध्ये जर सांगायचं झालं तर असं गृहीत धरा, ही मिळते 90%, ही मिळते 90%, ही मिळते 95%, ही मिळते 99%. कारण ही वेव्हफॉर्म 3 फिल्टरमधनं पास झालेले आहे. हे जसं हाफ वेव्हसाठी आपण 4 फिल्टर यूज केलेले आहेत तसं तिन्हीसाठी फुल वेव्ह सेंटर टॅपसाठी पण 4 डायग्राम काढायचे आहेत, ब्रिजसाठी पण 4 डायग्राम काढायचे आहेत. तर आपण फक्त सेंटर टॅपसाठी बघू. तर सिंगल चेक करू. बघा जर आपण इथं कपॅसिटर लावला, झालं का पहिली वेव्हफॉर्म? कपॅसिटर फिल्टर. ठीक आहे. तर मगाशी फंक्शन बघितलं तेच. इथं मिळणारी जी वेव्हफॉर्म आहे ही वेव्हफॉर्म अशी मिळते. याच्यामध्ये AC पण आहे, DC पण कंपोनंट आहे. तर कपॅसिटर काय करतो? AC पास करतो म्हणजे पुढे जाऊ देत नाही, स्वतःमधून पास करतो आणि ही वेव्हफॉर्म परत AC सिग्नल रिटर्न जातो. आणि DC फक्त इथं थांबतो, म्हणजे DC तुम्हाला पुढे मिळतो. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे कपॅसिटर हा सिंगल जर वापरला तर तुम्हाला इथे वेव्हफॉर्म 90% DC फॉर्ममध्ये मिळते.
जर त्या ठिकाणी जर तुम्ही इंडक्टर लावलात, इंडक्टर नेहमी सिरीजमध्ये लावला जातो, बरोबर. इंडक्टर काय करतो, इथं एसी आणि डीसी दोन्ही येतात, एसी पण असतो डीसी पण असतो. तर एसीला थांबवतो, पुढे जाऊ देत नाही, आणि डीसीला फक्त पास करतो, म्हणजे डीसी इथं मिळाला. आणि सिंगल जेव्हा फिल्टर असतात, कॅपॅसिटर एकटाच आहे, इंडक्टर एकटाच आहे, तेव्हा सुद्धा इथं आपल्याला आउटपुटला 90% डीसी वेव्हफॉर्म मिळते. जेव्हा तुम्ही 2 फिल्टर लावता, 2 किंवा 3 फिल्टर, इथे मी इंडक्टर लावला आणि नेक्स्ट लावला कॅपॅसिटर, बरोबर. तर ह्या दोघांच्या पेक्षा इथं पास होणारी, ह्या दोघांच्या मधून पास होणारी वेव्हफॉर्म चांगल्या प्रकारे मिळते. म्हणजे इथं मी म्हणतो त्याला 95% डीसीच्या जवळपास वेव्हफॉर्म मिळते. आणि नेक्स्ट लास्टचं कोणतं सांगितलं होतं, पाय फिल्टर. ह्याला कोणता फिल्टर म्हणणार, कॅपॅसिटर फिल्टर. नाव काय देणार, फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सी फिल्टर. ह्याला काय नाव देणार, फुल वेव्ह रेक्टिफायर विथ इंडक्टर फिल्टर. इथं काय नाव देणार, फुल वेव्ह रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, बरोबर. आता यालाच एक मी डायग्राम अनेक ड्रॉ करतो. हा एल आणि हा सी झाला. ह्यालाच प्रिव्हियस अनेक जर कॅपॅसिटर जर तुम्ही लावला तर कोणता झाला हा टाईप, CLC. आणि जेव्हा एका सर्किटमध्ये 3 फिल्टर लावताय तेव्हा आउटपुटला मिळणारी जी वेव्हफॉर्म आहे ती याच्यापेक्षा अजून चांगल्या प्रकारे मिळते. तर मग पाय फिल्टरला जेव्हा पाय फिल्टर जोडताय तेव्हा तुमचे 99% वेव्हफॉर्म ही डीसीच्या जवळपास मिळते. त्यामुळं हाफ वेव्ह असू देत किंवा फुल वेव्ह असू देत, काय केलं जातं, फिल्टर यूज करताना पाय फिल्टर वापरला जातो, कारण तो आपल्याला 99% डीसी वेव्हफॉर्म प्युअर फॉर्ममध्ये देतं. कळतंय का सगळ्यांना, लक्षात येते काय म्हणतो मी. तर याचे मी तुम्हाला वेव्हफॉर्म नक्की प्युअर कशाला म्हणतात ते दाखवतो 1 मिनिटामध्ये. बघा प्युअर आणि प्रॉपर प्युअर कशाला म्हणता येईल बघा. ही साइन वेव्ह आहे, तुम्हाला हवे आहे ही वेव्हफॉर्म. ह्याला म्हणणार आहात प्युअर एसी, ह्याला म्हणणार. याच्यानंतर रेक्टिफायर लावतो आपण, बरोबर. रेक्टिफायर काय करतो, या वेव्हफॉर्मची अशी वेव्हफॉर्म तयार करून देतो. ही रेक्टिफायर तयार करतो पल्सेटिंग डीसी, प्युअर डीसी नाही, प्युअर डीसी याला असे म्हणतात. त्यानंतर तुम्ही काय करता, रेक्टिफायरचा 3 टाईपचे रेक्टिफायर वापरले, हाफ वेव्ह, फुल वेव्ह, सेंटर टॅप आणि ब्रिज टाईपचं. तर फिल्टर जोडले तुम्ही. फिल्टर जोडल्यामुळे होतं काय, 3 वेव्हफॉर्म बघा कोणत्या, ही पहिली वेव्हफॉर्म, सेकंड, थर्ड. चला इथे दाखवतो. जेव्हा तुम्ही कॅपॅसिटर फिल्टर जोडताय तेव्हा कॅपॅसिटर फिल्टरला वेव्हफॉर्म अशी मिळते. बरोबर आहे का, ही प्युअर नाही झाली अजून, हे झाले कॅपॅसिटर. इंडक्टर फिल्टर ज्यावेळेस जोडताय ते वेव्हफॉर्म अशी मिळते तुम्हाला. जेव्हा तुम्ही एलसी फिल्टर जोडताय म्हणजे या वेव्हफॉर्म पासून मिळतात आहे वेव्हफॉर्म, याच्यापासून नाही. सी लावला तर याची वेव्हफॉर्म अशी येईल, इंडक्टर लावला तर वेव्हफॉर्म अशी भेटेल, एलसी लावला तर याच्यापेक्षा थोडंसं कमी वेव्ह दिसतील तुम्हाला, याच्यापेक्षा कमी दिसत आहेत का एलसी लावल्यानंतर. आणि जेव्हा तुम्ही CLC लावताय तेव्हा होतं काय, इथे दाखवतोय, पूर्णपणे वेव्हफॉर्म त्यातले कमी वेव्ह झालेले बघायला भेटतील. बघा चारीमध्ये कम्पेअर करा, याच्या जवळपास जाणारी ही एकच वेव्हफॉर्म आहे. ह्या तिन्ही वेव्हफॉर्ममध्ये थोडेसे वेव्ह दिसत आहेत, वेव्ह कळत आहेत सगळ्यांना, लाटा समुद्राच्या. म्हणून रेक्टिफायर सर्किट नंतर
हे जे फिल्टर लावलेले आहेत किंवा मगापासून आपण लास्ट लेक्चरला जे बघितलेत फिल्टर जे लावलं म्हणतोय ते हे काम करण्यासाठी फिल्टर लावलेले आहेत. आणि CLC जो फिल्टर आहे तो काय करतो, ह्या ज्या वेव्ह आहेत का ह्या वेव्ह कमी करण्याचं काम करतो. कारण ही वेव्ह फॉर्म C मधून पास होते, L मधून पास होते, परत C मधून पास होते, 3 फिल्टरमधून पास होते. आणि 3 फिल्टरमधून पास झाल्यामुळं ती वेव्ह फॉर्म चांगल्या प्रकारे DCच्या जवळपास जाऊन मिळते. म्हणून हे प्युअर नाही अजून, पण रेग्युलेटर लावल्यानंतर ही प्युअर भेटणार आहे. त्यामुळं या लेक्चरमध्ये आपण सेंटर टॅपचे हे सर्किट बघितलेलं आहे. बरोबर, फुल वेव्ह सेंटर टॅप. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ब्रिज टाईपचे बघू. ब्रिज टाईप बघितल्यानंतर हा चॅप्टर आपला इथं संपतो फिल्टर रेक्टिफायरचा. तर या लेक्चरमध्ये काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर कमेंट्समध्ये मला कळवा. तरी काही डाऊट क्लिअर नाही झाला तर मला चॅटबॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपला कळवा. मी तुम्हाला तो कन्सेप्ट परत रिपीट एक्सप्लेन करतो. ओके, लेक्चर आपण स्टॉप करू. थँक्यू.